नमस्कार. श्री सार्थ दासबोध दशक 5वा समास 4था उपदेश लक्षण. आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होते तो सद्गुरू, तर आत्मसाक्षात्कार होऊन आपल्याला आत्मज्ञान व्हावे अशी तळमळ ज्याला लागते तो सत्शिष्य होय. सत्शिष्याची तळमळ किंवा जिज्ञासा शांत करण्यासाठी सद्गुरू त्याच्याशी जो संवाद करतो त्यास उपदेश म्हणतात. उपदिश म्हणजे सांगणे, बोधविणे किंवा शिकविणे. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत परमात्मा प्रगट होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानी पुरुषांनाच शरण गेले पाहिजे. गीता सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. अर्थ, ते आत्मज्ञान सद्गुरूंजवळ जाऊन साष्टांग नमस्काराने आत्म्याविषयी प्रश्न करून व त्यांची सेवा करून तू संपादन कर. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला ते ज्ञान सांगतील. आत्मस्वरूपाचे ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मामुली गुरु आणि त्यांचे स्वार्थी अज्ञानी शिष्य यांच्यामध्ये चालणारे नाना प्रकारचे उपदेशांचे प्रकार समाजामध्ये आढळतात. त्यांचे सविस्तर वर्णन श्री समर्थांनी या समासात केले आहे. अखेर ज्या उपदेशांमध्ये भगवंताचे ज्ञान नाही तो उपदेशच नव्हे तर असे स्पष्ट बजावले आहे. आता उपदेशांची लक्षणे ऐका. ती नाना तऱ्हेची आहेत. ती कोणकोणती आहेत हे जर सांगू म्हटले तर ती असंख्य आहेत, परंतु कल्पना येण्यासाठी त्यापैकी थोडी सांगतो. पुष्कळ गुरु मंत्राचा उपदेश करतात. ते मंत्र कोणते त्यांची यादी येथे दिली आहे. उपदेश देणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्रांचा उपदेश देतात. उदाहरणार्थ, कोणी फक्त नामस्मरणच सांगतात, तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करवितात. कोणी शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र किंवा मार्तंड मंत्र सांगतात. कोणी मच्छकुर्मावतार मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र किंवा कृष्ण मंत्र सांगतात. कोणी भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र किंवा अघोर मंत्र सांगतात. कोणी शेष मंत्र, गरुड मंत्र, पिशाच मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात. त्याचे वर्णन करावे. कोणी बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काली मंत्र, कंकाली मंत्र, बटुक मंत्र सांगतात. त्याबरोबर निरनिराळ्या शक्तींची यंत्र देखील शिकवतात. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. ते सगळे वेगवेगळे व स्वतंत्र आहेत. त्यात काही सोपे तर काही अवघड तर काही विचित्र असतात. काही भयंकर बीजांचे मंत्र असतात. त्यांचा संबंध भूताखेतांशी असतो. खरोखर पाहिले तर पृथ्वीवरील देवांची गणना कोणी करू शकत नाही आणि जितके देव तितके मंत्र आहेत, म्हणून वाणीने ते सगळे सांगणे अशक्य आहे. मंत्रमाला असंख्यात आहेत, शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्य संपन्न आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्र कला माणसाला कळणे शक्य नाही. काही मंत्रांनी भूते जातात, कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, कित्येक मंत्रांनी थंडीताप बरा होतो, तर कित्येक मंत्रांनी विंचू साप यांचे विष उतरते. असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. गुरु ते मंत्र शिष्याच्या कानात सांगतात. त्याबरोबरच जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती पण सांगून ठेवतात. मंत्रांचे सुद्धा एक शास्त्र आहे. मंत्रांचा उपयोग करून व्यवहारातील काही गोष्टी साध्य करता येतात, हे काही खोटे नाही. परंतु मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर सगळा मंत्र पसारा व्यवहारातील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि 99% मंत्रवादी स्वार्थापायी मंत्र वापरतात असे आढळते. काही गुरु भगवंताच्या निरनिराळ्या नामांचा जप सांगतात. त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य असते. कोणी शिव शिव म्हणण्यास सांगतात, कोणी हरिहरी म्हणायला लावतात, तर कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणावे असा उपदेश देतात. कोणी कृष्ण कृष्ण कृष्ण, कोणी विष्णू विष्णू, तर कोणी नारायण नारायण म्हणावे असा उपदेश देतात. कोणी अच्युत अच्युत, कोणी अनंत अनंत, तर कोणी दत्त दत्त म्हणत जावे असे म्हणतात. कोणी राम राम, तर कोणी ओम ओम म्हणावे असे म्हणतात असे सांगतात. कोणी सांगतात की भगवंताचे अनेक नामांनी स्मरण करावे. कोणी गुरु तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात. कोणी सांगतात की विघ्नहर्त्या गणपतीचे चिंतन करीत जावे. कोणी शामराज, कोणी गरुडध्वज, तर कोणी अधोक्ष म्हणत जावे असे सांगतात. कोणी देवदेव, कोणी केशव केशव, तर कोणी भार्गव भार्गव म्हणत जावे असे सांगतात. कोणी विश्वनाथ तर कोणी मल्हारी म्हणायला सांगतात. कोणी तुकाई तुकाई म्हणून जप करून घेतात. भगवंताची नावे घेण्याचा हा प्रकार किती सांगायचा.
शिवशक्तीची नावे अनंत आहे. ज्याला जे नाव स्वाभाविकपणे आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो. परमार्थ साधना करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये अनेक अनुभव येतात. ज्याला जे साधन साधते किंवा पचनी पडते ते तो आपल्या शिष्यांना सांगतो. तसेच साधना करताना मन व देह देखील सूक्ष्म बनतात. त्यामुळे काही अतिंद्रिय अनुभव येतात. ज्याला असे नाद व प्रकाश यांचे अनुभव येतात तेच तो आपल्या शिष्यांना सांगतो. परमार्थाच्या वाटेवर हे सगळे काही आहे, परंतु त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवीच हवी, नाहीतर तोच तेवढा परमार्थ आहे अशी शिष्याची भुलावणी होते. म्हणून आत्मज्ञाना वाचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ समजाव्या असे श्री समर्थ निक्षून सांगतात. खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी या 4 मुद्रा कराव्या असे कोणी सांगतो, तर निरनिळ्या आसने करावी असे कोणी सांगतो. कोणी तांबडा, पांढरा, काळा किंवा निळा अतिंद्रिय प्रकाश दाखवतात, तर कोणी अनाहत नावाचा अतिंद्रिय नाद ऐकवतात. आघाताशिवाय होणारे व आत ऐकू येणारे हे नाद वेणुनाद, पैंजणनाद, घुंगरूनाद, मृदुंगनाद, मेघनाद असे अनेक प्रकारचे असतात. एखाद्या गुरुला शरीर रचनेचे संपूर्ण ज्ञान असते व तो तेच शिष्यांना सांगतो. कोणी कर्ममार्ग, कोणी उपासना मार्ग, तर कोणी 8 पायऱ्यांचा पातंजल योग सांगतो, तर शरीरातील 6 चक्रांचे भेदन उपदेशितो. 8 पायऱ्या: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 6 चक्रे: मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि सहस्त्रदल. प्राण व अपान यांचे मिलन करून सुषुम्ना नावाच्या कण्यातील सूक्ष्म नाडीच्या मार्गाने प्रत्येक चक्राचे भेदन करून प्राण मूर्ध्नी आकाशात न्यावायचा असतो. कोणी वेगवेगळी तपे करायला सांगतात, तर कोणी अजपाजप सांगतात. योग्यांचे म्हणणे असे की आपला श्वासोच्छ्वास 24 तास चालतो, तो आपोआप होणारा जपच आहे. श्वास आत घेताना सो व श्वास बाहेर सोडवताना हम असा सूक्ष्म नाद येतो. त्या नादावर मन एकाग्र केले तर 24 तास विनासाय जप चालतो. त्यास अजपाजप म्हणतात. इतर जे कोणी तत्वचिंतक असतात ते विश्वाच्या मूलतत्वाची विस्ताराने चिकित्सा करतात. कोणी सगुणाचा उपदेश करतात, कोणी निर्गुणाचे निरूपण करतात, तर कोणी तीर्थाटन करावे असा उपदेश करतात. 4 वेदातील 4 महावाक्ये आहेत त्यांचा जप करावा असे कोणी सांगतात, तर सगळे जे काही आहे ते ब्रह्मच आहे, सर्व खलु इदम ब्रह्म असा कोणी उपदेश करतात. कोणी शाक्त मार्ग सांगतात. या मार्गामध्ये शक्तीची किंवा देवीची उपासना करावी लागते. त्यात मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन हे पंचमकार सेवन करतात. कोणी मुक्त मार्ग म्हणजे सर्व बंधने तोडून स्वैराचाराने वागण्याचा मार्ग स्थापन करतात, तर कोणी अगदी मनापासून इंद्रिय पूजन करण्याचा प्रकार करवून घेतात. या मार्गात अखेर स्त्री पुरुषांच्या गुह्य इंद्रियांची पूजा चालते व अर्थात अनाचार बोकाळतो. कोणी गुरु वशीकरण, संमन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची अनेक चेटके स्वतः करतात आणि इतरांना करायला सांगतात. वशीकरण म्हणजे माणसाला संपूर्णपणे आपल्या स्वाधीन करून घेणे. संमन म्हणजे माणसाच्या शरीरावर व मनावर परिणाम करून त्याला स्तब्ध करणे किंवा तटस्थ करणे. मोहन म्हणजे माणसाला भ्रमिष्ट करणे किंवा बेहोश करणे. उच्चाटन म्हणजे माणसाला स्थानभ्रष्ट करणे, त्याला उचलून नेणे किंवा त्याचा नाश करणे. या सगळ्या अघोरी क्रिया आहेत. उपदेशांची अवस्था ही अशी आहे. किती सांगावे, सांगणे आता पुरे. उपदेशांचे हे असे असंख्य प्रकार आहेत. आत्मज्ञाना वाचून हे उपदेशाचे सगळे प्रकार व्यर्थ असतात. आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. उपदेशाचे असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञाना वाचून त्यांना काही अर्थ नाही. त्याबद्दल भगवंताचे एक वचन आहे. श्लोकाचा अर्थ: नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात, पण अर्जुना, आत्मज्ञाना वाचून सगळी कर्मे वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व आणखी बरीच मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच समजावा. या जगामध्ये आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम असे दुसरे काही नाही. या कारणासाठी आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काही नाही. म्हणून आधी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे. श्लोकाचा अर्थ: माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाही, तर मग गरीब बिचाऱ्या जीवात्म्याला तो कळत नाही, यात नवल नाही. तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादी सगळ्या साधनांनी मिळवलेले पुण्य पुष्कळच असते, पण आत्मज्ञानाची पुण्य या सर्वांहून कोटीपटीने अधिक असते. श्लोकार्थ: पृथ्वीवर जी तीर्थे आहेत त्यांच्या यात्रेचे फळ आणि स्नानदानाचे फळ यांची बेरीज कोटीपटीने वाढवली तर ती कदाचित ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीने होईल. म्हणून गहनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असे जे आत्मज्ञान, त्याचे लक्षण आता सांगतो ते श्रोत्यांनी ऐकावे. समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.